या विनावर दंडमंडित करा या श्वेत पद्मासना यां ब्रह्माच्युत शंकर प्रतिभर्तिर्देवे सदा वंदितां सामां पातु सरस्वती भगवती निशेष जाड्यांधकारिं पार हास्ते स्फाटिक मालिका च धरती पद्मासने संस्थिताः वंदे ता परमेश्वरी भगवती बुद्धिप्रदां शारदा मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये वसुदेवं सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु प्रभु रामचंद्र भगवान की जय पंढरीनाथ महाराज की जय। गणेशाय नमः श्री सरस्वते नमः प्रभु गोपाल कृष्णाय नमो नमः। जो सूर्यवंशाचा आदि गुरु जो ऋषी माझे महामेरू ज्याचे कुळी व्यास मुनीश्वरू रमानाथचे अवतरला हो अशा प्रकारे असणाऱ्या त्या ठिकाणी संत श्रोत्यांना मागील असणाऱ्या कथेचं अनुसंधान महाराज असणाऱ्या ध्यानामध्ये आणावं। आता असणाऱ्या त्या ठिकाणी म्हणतात की महाराज जे असणारे व्यास कुळामध्ये असणाऱ्या त्या ठिकाणी महाराज असणारे जन्माला आले ज्यांचं असणारं त्या ठिकाणी तेज महाराज असणारं कसं होतं सूर्यासारखं असणारं तेज होतं ज्ञान असणारं अगाध ज्ञान असणारं त्या ठिकाणी होतं त्यांना असणारा माझा नमस्कार म्हणू लागले। त्यांच्या उदरी चिद्रत्न जन्मला शुक गुण निधान तेने भागवताचे श्रवण परीक्षितीसी जाण करविले। त्या पराशर ऋषीच्या असणारं महाराज त्या ठिकाणी कुळामध्ये असणारं व्यास ऋषी असणारे त्या ठिकाणी जन्माला आले तेन महाराज असणारे काय केलं परीक्षित राजा असणारे त्या ठिकाणी महाराज असणारे त्या परीक्षित राजाला भागवत महाराज असणारे सांगितलं आणि परीक्षित राजाचा असणारा उद्धार केला। अशा व्यास मुनींना माझा असणारा त्या ठिकाणी साष्टांग नमस्कार असं म्हणतात। नमो तो स्वामी शुक जेने जिंकिले हरी कामाधिक ज्याचे तपस तेज अधिक तमांतक दुसरा। हो त्या ठिकाणी असणारे काय म्हणतात महाराज आता असणारे त्या ठिकाणी जे काही सुखाचार्य आहेत महाराज त्यांना असणारे माझा नमस्कार असणारे त्या ठिकाणी असो। सुखाचार्य महाराज असणारे त्या ठिकाणी कसे की ज्या प्रकारे असणारे त्या ठिकाणी सूर्य महाराज असणारे अंधाराचा असणारे त्या ठिकाणी नाश करतो ना तसं असणारे सुखाचार्याचं कार्य महाराज असणारे हृदयामधील त्या ठिकाणी अज्ञान घालून ज्ञानाचा असणारा त्या ठिकाणी उजेड पाडण्याचं काम असणारं सूर्यासारखं व्यासमुनी असणारे करतात त्यांना माझा असणारा साष्टांग नमस्कार असणारा असं म्हणतात। शुक सता शुद्ध वनी छेळू आली रंभेची भगिनी ती निस्तेज होऊन ते क्षणी गेली लाजोनी स्वर्गाते। या असणाऱ्या सुखाबद्दल असणारं सांगू लागले महाराज। सुख महाराजांचा असणारा प्रताप असणारा किती म्हणून लागले या असणाऱ्या सुखाला छेडण्यासाठी असणारे कोण महाराज असणारे त्या ठिकाणी रम्येची भगिनी असणारे त्या ठिकाणी आली पण त्या भगिनीने असणारा हेत मनामध्ये धरला होता महाराज पण जो काही हेत होता तिचा असणारा पूर्ण न होता महाराज असणारं सुखाचार्याचं एवढं ज्ञान होतं की त्यांना स्त्री आणि पुरुष महाराज असणारे त्या ठिकाणी भेद वाटत नव्हता। स्त्रीला सुद्धा महाराज असणारं समान धरत होते पुरुषाला सुद्धा समान धरत होते असं असणारं त्यांच्या हाकेवर ते सुखाला जर हाक मारली तर झाड महाराज असणारं ऊ देत होते एवढं श्रेष्ठ ज्ञान असणारं सुखाचार्यापाशी असणारं होतं। ती रम्येची भगिनी असणारं जशी आली ना तशी महाराज असणारं छळण करण्यासाठी असणारी आली पण तिला सुद्धा असणारं विमुख जावं लागलं वापस असणारं जावं लागलं असं सुखाचार्य असणारं त्या ठिकाणी श्रेष्ठच म्हणू लागले। ज्याच्या मुखी श्री भागवत प्रकटला दिव्य ग्रंथ जेने उद्धरिला अभिमन्यू सुत भागवत धर्म सांगोनिया। हो काय म्हणून लागले महाराज असणारं त्यांच्या असणारं मुखामधून ज्यांच्या असणारं मुखामधून महाराज असणारं त्या ठिकाणी कोण भागवत नावाचा ग्रंथ असणारा त्या ठिकाणी मुखातून असणारा पडला आणि त्या भागवताच्या योगाने महाराज असणारं त्या ठिकाणी महाराज असणारा जो काही अर्जुनाचा मुलगा असणारा परीक्षित आहे अभिमन्यू महाराज असणारे त्या ठिकाणी या अभिमन्यूचा जो कोणी मुलगा असणारा परीक्षिती ना या परीक्षिती राजाला असणारे 7 दिवसामध्ये उद्धार महाराज असणारा त्यांचा केला। अशा असणाऱ्या त्या व्यास मुनीला असणारा माझा साष्टांग नमस्कार महाराज असणारा असं म्हणतात। बहु पुराणे बहु ग्रंथ त्यात मुकुट रत्न भागवत
जैसा सकळांत मुख्य वैकुंठनाथ तैसाची ग्रंथ पूज्य हा. हो, काय म्हणले महाराज असताना त्या ठिकाणी भागवत ग्रंथ असताना त्या ठिकाणी कसाय म्हणले महाराज असताना त्या ठिकाणी सर्व ग्रंथामध्ये असताना त्या ठिकाणी शिरोमणी असताना त्या ठिकाणी भागवत ग्रंथ आहे. सर्वश्रेष्ठ असताना त्या ठिकाणी भागवत ग्रंथ आहे. आणि असा असताना त्या भागवत ग्रंथ या भागवत ग्रंथाला असणारी कोणाची उपमा द्यावं म्हणले, याला उपमा देता येते का नाही म्हणले. पण महाराज असताना त्या ठिकाणी सांगतात की कसा असणारा भागवत ग्रंथ आहे. जैसा देवान माझी सहस्त्र नयन की द्विजान माझी सुपूर्ण की तारांगणांसी अत्रिनंदन तैसे जान भागवत. हो, काय म्हणले महाराज असताना कसा असणारा भागवत आहे म्हणले महाराज असताना त्या ठिकाणी. जसं महाराज असताना त्या ठिकाणी वन्य प्राण्यांमध्ये असताना त्या ठिकाणी सिंह असावा, जसं असताना तारांगणामध्ये महाराज असताना त्या ठिकाणी सूर्य महाराज असताना त्या ठिकाणी असावा ना, तसा असणारा भागवत ग्रंथ महाराज असताना सर्व ग्रंथामध्ये श्रेष्ठ सांगू लागले. भोगियान माझी धरणीधर की तपियांत श्रेष्ठ पिनाकधर की नवग्रह माझी दिनकर श्रेष्ठ दैसा विराजे. हो, काय म्हणले महाराज असताना त्या ठिकाणी कशा रीतीनं भोग्यान माझे असणारा त्या ठिकाणी आमचा असणारा त्या ठिकाणी कृष्ण परमात्मा असणारा त्या ठिकाणी वैकुंठ नायक कशी महाराज असताना तप्यांमध्ये असताना त्या ठिकाणी कोण श्रेष्ठ, आमचे शिवशंकर असताना त्या ठिकाणी महाराज असताना श्रेष्ठ. तसे महाराज असताना तशा रीतीने असताना त्या ठिकाणी भागवत ग्रंथ एवढा असताना श्रेष्ठ त्या ठिकाणी ग्रंथ असताना भागवत सांगू लागले. की हरी माझी हनुमंत की बोलक्या माझी अंगिरा सुत की शास्त्रान माझी वेदांत मुख्य दैसे मान्य पै. ज्या प्रकारे शास्त्रामध्ये महाराज असताना वेदांत नावाचं शास्त्र असतं त्या ठिकाणी पवित्र किंवा असताना त्या ठिकाणी उत्तम आहे म्हणून आले, किंवा असताना त्या ठिकाणी सांगू लागले महाराज असताना वानरामध्ये जसं आमच्या असणारे हनुमंतराय असताना त्या ठिकाणी श्रेष्ठ, तसं असणारे सर्व ग्रंथामध्ये भागवत ग्रंथ महाराज असताना त्या ठिकाणी सर्वश्रेष्ठ सांगू लागले. आश्रमांत चतुराश्रम पूर्ण की शत्रा माझी आनंदवन की शस्त्रान माझी सुदर्शन तैसे जान भागवत. चार आश्रम महाराज असताना त्या ठिकाणी सांगितले, पण चार आश्रमामध्ये असणारा संन्यास आश्रम आहे महाराज असताना त्या ठिकाणी तो असताना त्या ठिकाणी श्रेष्ठ आहे. महाराज असताना त्या ठिकाणी शस्त्र महाराज असताना शस्त्र सर्व शस्त्रामध्ये ज्या रीतीने असणारा सुदर्शन महाराज असताना चक्र सर्वात महान आहे ना, तसा असणारा हा भागवत ग्रंथ महाराज असणारा सर्वांमध्ये असणारा त्या ठिकाणी श्रेष्ठ सांगू लागले. की वनचरान माझी हरिथोर की धनुर्धरा माझी रघुवीर की धातू माझी शातकुंभ सुंदर तैसेची जान भागवत. महाराज असताना त्या ठिकाणी सांगतात की काय वंचारामध्ये असणारा हरी महाराज असताना त्या ठिकाणी श्रेष्ठ आहे. महाराज असताना धनुर्धरामध्ये असणारा सर्वात श्रेष्ठ धनुर्धर असणारा त्या ठिकाणी अर्जुन आहे. आणि महाराज असताना त्या ठिकाणी पुन्हा म्हणतात तिसरा असताना त्या ठिकाणी काय म्हणले महाराज असताना त्या ठिकाणी अशा असताना त्या ठिकाणी भागवत महाराज असताना त्या ठिकाणी अशा रीतीने भागवत असणारा त्या ठिकाणी ग्रंथ हा सर्व ग्रंथामध्ये श्रेष्ठ सांगू लागले. त्याही माझी दशम केवळ हरिलीला उत्तम बोलिला व्यास सूत परम हृदय गद गुह्य जे का. हो, महाराज असताना त्या ठिकाणी सांगतात मग असा ग्रंथ असताना त्या ठिकाणी भागवत ग्रंथात अतिश्रेष्ठ महाराज असताना त्या ठिकाणी, आणि त्या भागवत ग्रंथामध्ये असणारे महाराज 10वा अध्याय असणारे सर्वश्रेष्ठ आहे. त्यामध्ये असणारं काय म्हणणारे महाराज असणार त्या भगवंताच्या असणार कृष्णरूपी भगवंताच्या सर्व लीला महाराज असणार त्या ठिकाणी असणार आपल्या हृदयामधील जो काय प्रेम आनंद आहे तो असणार त्याच्यामध्ये उतलेला आहे. तो त्या भागवत ग्रंथ सर्व ग्रंथामध्ये भागवत ग्रंथ श्रेष्ठ आहे, आणि भागवत ग्रंथामध्ये 10वा अध्याय असणार त्या ठिकाणी श्रेष्ठ सांगू लागले. दशम आणि हरिवंश अनेक पुराणीच्या कथा विशेष बोलिले कवी महापुरुष श्री कृष्ण लीलामृत पै. आणि पुन्हा सांगू लागले महाराज असणार या भागवत ग्रंथामध्ये असणार त्या ठिकाणी महाराज कृष्णाच्या असणार लीला सांगितल्या. कृष्णाचा असणार सर्व काही वर्णन महाराज असणार त्या ठिकाणी केलं सर्वश्रेष्ठ. पुन्हा म्हणले 10 ग्रंथामध्ये पुन्हा कृष्णाच्या आणखी लीला महाराज असणार त्या ठिकाणी सांगितलेल्या. त्या सर्वांमधलं सार काढून महाराज असणार काय केलं पुढे सांगू लागले. तितुकी यांचा जो मथितार्थ तो हा हरिविजय ग्रंथ दुजा नाही विपरीतार्थ सत्य सत्य त्रिवाचा. आमच्या असणारे त्या ठिकाणी श्रीधर स्वामी सांगू लागले महाराज या असणाऱ्या ग्रंथामध्ये
तितके ग्रंथात महाराज असणार, तितक्या ग्रंथामध्ये जे काही सांगितले ना तेच असणार, या असणाऱ्या ग्रंथामध्ये महाराज असणार सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच कृष्णलीला असणार या ग्रंथामध्ये सांगितलेलं, तेच कार्य असणार सांगितलेले, दुसरं असणार त्या ठिकाणी काही नाहीये. तीनदा बोलणारे महाराज असणार, त्रिवार मी असणार त्या ठिकाणी सांगतो की त्या ग्रंथामधून मतित अर्थ असणार घेऊन महाराज असणार हा हरिविजय नावाचा ग्रंथ मी असणार त्या ठिकाणी तयार केला, निर्माण असणार त्या ठिकाणी केला म्हणतात. ऐका हो श्रोते सादर, संपलिया रामावतार, पृथ्वीवरी दैत्य थोर, मागुती सैरा माजले. मग आमचे श्रीधर स्वामी असणार सांगू लागले, अशा रीतीने महाराज असताना त्या ठिकाणी कार्य असताना झालं. सर्वांना असताना नमन केलं, सर्वांचा आशीर्वाद असताना त्या ठिकाणी घेतला आणि ग्रंथाला आरंभ असताना श्रीधर स्वामी करू लागले. तेव्हा श्रोत्यांना बोलू लागले, ऐका म्हणले श्रोते हो, काय झालं त्या ठिकाणी भगवंतांना असणारे राम अवतार असताना त्या ठिकाणी घेतला, राम अवताराचं पूर्ण कार्य असताना त्या ठिकाणी झालं. मग महाराज असताना तिथून पुढे असताना भगवंत वैकुंठाला असताना आपल्या स्थानी निजस्थानी असताना त्या ठिकाणी गेले ना. मग भगवंत राम अवतार संपून गेल्यानंतर असताना या पृथ्वीवरती काय झालं, कसं कार्य असणार त्या ठिकाणी झालं, पुढे असणार त्या ठिकाणी सांगू लागले. कंस चानूर मुष्टिक, अघबक केशी प्रलंबादिक, शिशुपाळ वत्रदंत वैद्य नायक, जरासंध पातला मातला. हो, मग भगवंत असणार वैकुंठाला गेल्यानंतर राम अवतार पूर्ण झाल्यानंतर महाराज असणार या धर्तीवरती कंसासारखे असणारे दैत्य महाराज असणार त्या ठिकाणी, हिरण्यकश्यपू नाही महाराज असणार त्या ठिकाणी, कंस, चाणूर, मुष्टिक, वक्रदंत, बक नावाचा असताना त्या ठिकाणी असे बरेचसे महाराज असताना दैत्य त्या ठिकाणी जन्माला आले. ते असताना कार्य कसं करू लागले पुढे असताना त्या ठिकाणी सांगू लागले. जरासंधाच्या बंदिशाळे 22 सहस्त्र राजे पडिले. जरासंध महाराज असताना त्या ठिकाणी होता. या जरासंधाच्या असणारा महाराज असणारा बंदिशाळेमध्ये 22 सहस्त्र महाराज असताना त्या ठिकाणी राजे होते ना. जे काही महाराज असताना देव करत होते, जे काही धार्मिक कार्य करत होते, जे असताना भगवंताचे नामस्मरण करीत होते, नीतीनं राज्य महाराज असताना करत होते ना, असे निवडून महाराज त्यांना असताना त्या ठिकाणी गोळा केले. आपल्या बंदिशाळेमध्ये असताना त्या जरासंधानं 22,000 राज्य असताना त्या ठिकाणी टाकले म्हणतात. भौमासूर माजला बळे, लोक पिडिले चतुर्दश. भौमासूर नावाचा असणारा राक्षस महाराज असताना मातला आणि त्यानं असताना त्या ठिकाणी चतुर्दश महाराज असताना म्हणजे 4 वर्णाचे असताना त्या ठिकाणी लोक महाराज 4ही वर्णाच्या लोकांना असताना त्रास असणार देण्याचं कार्य असताना हा भौमासूर महाराज असताना त्या ठिकाणी करू लागला. बाणासूर काल यवन, करीती पृथ्वीचे कंदन. बाणासूर महाराज असताना त्या ठिकाणी मातला. पुन्हा महाराज असताना त्या ठिकाणी भौमासूर नावाचा असणारा असुर होता, तो सुद्धा महाराज असताना या पृथ्वीवरती असताना त्या ठिकाणी कंदन करू लागला. सज्जनांना दुःख असताना देऊ लागला, दुर्जनांना सहकार्य असताना त्या ठिकाणी करू लागला. आई आणि ब्राह्मण टाकीती मारून दुरात्मे. कोणतं पाप करू लागले महाराज असताना, हे गायीचं असताना हनन करू लागले. ब्राह्मणांना महाराज असताना त्या ठिकाणी त्रास असताना हा भौमासूर असताना त्या ठिकाणी देऊ लागला. कौरव दुष्ट माजले, राक्षस पुन्हा जन्मले, कलीचे स्वरूप सगळे दुर्योधन जन्मला. हो, महाराज असताना भगवंत प्रभू रामचंद्र गेल्याच्या नंतर कलियुग असताना त्या ठिकाणी आला. या कलियुगामध्ये महाराज असताना त्या ठिकाणी दैत्य महाराज असताना जन्मले. मोठमोठाले असणारे दैत्य त्या ठिकाणी जन्मले. ते असताना चांगल्या माणसाला असताना साधू सज्जनाला असताना त्रास देत होते. त्याच्यामध्ये महाराज असताना त्या ठिकाणी कौरव महाराज असताना त्या ठिकाणी होते. कौरव सुद्धा महाराज असताना त्या ठिकाणी मातले आणि त्यांचा असताना कौरवाचा एक असताना श्रेष्ठ वीर होता, त्याचं नाव असताना दुर्योधन असताना त्या ठिकाणी होतो. हात वाटत होता की कलिजाचा अवतार असताना पूर्ण असावा की काय, असा असणारा दुर्योधन महाराज असताना त्या ठिकाणी जन्मला म्हणतात. कंस आणि काल यवन, मोडीती ब्राह्मणांची सदने, जो करी विष्णू भजन त्यासी मारून टाकीती. कंस आणि महाराज असताना त्या ठिकाणी कालयवन महाराज असताना यांना असताना काय करायचं, महाराज असताना या पृथ्वी तलावरती असताना जे काही महाराज साधू संत होते, जे काही असताना कीर्तन भजन करणारे असणारे होते ना, त्यांना असताना ताडण करायचं, मारायचं महाराज असताना त्यांना. पुन्हा महाराज असताना जे काय यज्ञ होम हवन जे काही करणारे होते यांना असताना त्रास देण्याचं काम या असताना कंसानं कालयवनानं असताना त्या ठिकाणी केलं म्हणतात. न चाले अनुष्ठान तप, राहिले ऋषीचे ध्यान जप,
वर्तू लागले थोर पाप धरा कंप जाहला. महाराज असताना येईना आतंक तितका महाराज असताना मातवीला म्हणतात. महाराज असताना गपचूप राहू लागले का नाही म्हणून लागले. महाराज असताना त्या ठिकाणी जे काही चांगले काम करणार, जे काही असणार भोजन पूजन करणार, यांचं असताना सर्वच काही बंद पाडलं. महाराज असताना कुठेही कथा चालू नाही, कोणीही तप करू शकत नव्हतं, कोणीही जप असणार त्या ठिकाणी करू शकत नव्हतं. तप गेलं, जप असणार त्या ठिकाणी गेला आणि अशा रीतीनं अधर्म असणार त्या ठिकाणी हे दैत्य असणार त्या ठिकाणी करू लागले म्हणतात. गायीच्या स्वरूपे धरित्री उभी ठाकली ब्रह्मयाच्या द्वारी. हांक फोडून आक्रोश करी बुडाले बुडाले म्हणत असे. मग महाराज असताना या धरणीला असणार, या असणार पृथ्वीला ओझा असणार पापाचं होऊ लागलं महाराज. तेव्हा या पृथ्वीनं असणार काय केलं, गायीचं रूप असणार त्या ठिकाणी घेतलं आणि ब्रह्मदेवापाशी असणार त्या ठिकाणी ही गाय रूपी असणार पृथ्वी गेली आणि त्राईमाम असणार त्या ठिकाणी म्हणून आले, भगवंता मला असणार वाचवा, मला असणार वाचवा, माझं रक्षण करा. अशी अठास महाराज असणार या पृथ्वीनं ब्रह्मदेवापाशी असणार त्या ठिकाणी फोडला म्हणतात. मजन सोसवे दैत्य भार पाप वर्तले अपार. सकळ विष्णू भक्त द्विजवर पिढीले फार दैत्यांनी. काय म्हणले महाराज असताना ही गाय रूपी पृथ्वी भगवंता मला असताना या असताना दुष्टाचा भार मला असताना सावत नाही. हे असताना दुष्ट महाराज असताना दैत्य मातले ना, हे असताना किती पाप करतात महाराज असताना, साधू सज्जनाला असताना त्रास करतात, त्यांना असताना मारतात आणतात महाराज असताना, सर्व असताना चांगले कार्य या असताना दुष्टांना बंद महाराज असताना पाडले आणि अधम महाराज असताना पाप असताना हे सर्व असताना करतात. मग यांच्या पापाचं असताना जे काही ओझ आहे ते भगवंता मला असताना सहन होत नाही. ब्रह्मदेवाला गाय रूपी पृथ्वी महाराज असताना बोलू लागले. ऐसी पृथ्वी आक्रंदता जवळी आला जगत पिता. पृथ्वीचे म्हणे तू आता चिंता न करी येथोनी. हो, मग असं असताना त्या पृथ्वीचं गायरूपी पृथ्वीचं महाराज असताना म्हणणं कोणी ब्रह्मदेवानं असताना ऐकलं. ब्रह्मदेव असताना गायीपाशी असणारे आले आणि म्हणाले, माते आता तू असताना काय कर, चिंता असताना त्या ठिकाणी करू नको. आता पुढं असताना त्या ठिकाणी काय होईल, कसं असणार कार्य करायचं. ब्रह्मदेव असणार पृथ्वीला पुढे बोलू लागले. जैसे पर्जन्य काळी गंगेचे पुर तैसे आले ऋषीचे भार. ब्रह्मयासी म्हणती विप्र अनर्थ थोर मांडला. हो, मग गाय आधी असणार त्या ठिकाणी आली महाराज. मग असणार त्या ठिकाणी सर्व असणार संतांचा समुदाय जमला, ऋषीश्वर असताना जमले आणि कशी महाराज असताना आले म्हणतात, मोठा असताना मिरगाचा पाऊस असताना पडावा आणि ओढ्याला असणारा महाराज असताना कसा पूर येतो तसे असणारा पूर या संतांचा महाराज असताना ब्रह्मदेवाच्या असताना द्वारावरती असताना त्या ठिकाणी आले. कलह करू लागले महाराज असताना त्या ठिकाणी विनवणी करू लागले. सर्व असणारा आपलं जे काही दुःख होतं ते दुःख असताना त्या ठिकाणी ब्रह्मदेवाला सांगू लागले. एक म्हणती कंसे गांजिले, एक म्हणती काल यवने पिडिले, एक म्हणती यज्ञ मोडिले भौमासुरे चांडाळे. एक जण सांगू लागलं महाराज असताना त्या ठिकाणी कंसानं असताना त्या ठिकाणी काय केलं, यज्ञ महाराज असताना त्या ठिकाणी बंद पाडले. दुसऱ्या म्हणू लागले महाराज, दुसरे म्हणू लागले भौमासुरानं महाराज असताना जे काही जप तप असताना त्या ठिकाणी करायचं ना त्याला असताना ताडण केलं. तिसरे महाराज असताना पुन्हा दुसऱ्या राक्षसाचं नाव घेऊन आले दैत्याचं, त्यानं असताना आमचं जे काही देव कार्य हे सर्व महाराज असताना त्या ठिकाणी बंद करून टाकलं. असं ग्रहण महाराज असताना त्या ठिकाणी कोणाला, ब्रह्मदेवाला सर्व ऋषी असताना त्या ठिकाणी सांगू लागले. एक म्हणती कन्या धरुनी गेला भौमासुर घेऊनी. स्त्रिया भ्रष्ट विल्या दैत्यांनी ऐसे पापावनी वर्तत. एक महाराज असताना ऋषीश्वर असताना त्या ठिकाणी बोलू लागला, हे असणार ब्रह्मदेवा त्या ठिकाणी असताना हा भौमासूर महाराज असताना त्या ठिकाणी मातला. याना असताना काय केलं, आमच्या असताना कन्यात ना या कन्याचा असताना त्या ठिकाणी अपहरण असताना त्या ठिकाणी करून हा असताना लिहू लागला. असं कार्य असताना त्या ठिकाणी भौमासूर करतो. सर्व असताना त्या ठिकाणी सर्व महाराज ऋषीश्वर असताना त्या ठिकाणी कोणाला, ब्रह्मदेवाला गारानं महाराज असताना सांगू लागले. अवघ्या प्रजा येऊन ब्रह्म्या पुढे करीती रुदन. तो कोल्हाळ ऐकून विस्मित झाला परमेष्ठी. हो, महाराज असताना त्या ठिकाणी अशा रीतीनं सर्वजण महाराज असताना आले. आपापलं जे काही गारानं होतं सर्व असताना गारानं सांगू लागले. यांचा असताना त्या ठिकाणी कोल्हाळ महाराज असताना त्या ठिकाणी गर्दा असताना त्या ठिकाणी चाललेला. एक हे सांगायला, एक ते सांगायला. तेव्हा असताना नवल त्या ठिकाणी कोणाला, ब्रह्मदेवाला असताना त्या ठिकाणी वाटलं.
ब्रह्मदेव महाराज असताना त्या ठिकाणी सर्वांपाशी असणारे आले आणि काय महाराज बोलू लागले. देवा समवेत सहस्र नयन तोही आला न लागता क्षण वंदिले विष्णू पुत्राचे चरण अति प्रीती ते वेळी. हो, हे असणारे संत साधू असणारे त्या ठिकाणी गाय असणारे पृथ्वीच्या रूपामध्ये ब्रह्मदेवाच्या दारी असणारे आले, गाराने असणारे सांगून आले. तेव्हा असणारे 33 कोटी देवाला घेऊन असणारे इंद्र सुद्धा महाराज असणारे त्या ठिकाणी कुठं ब्रह्मदेवाच्या असणाऱ्या द्वारावरती असणाऱ्या त्या ठिकाणी आला म्हणतात. ब्रह्मा म्हणे सहस्र नेत्रा आता जावे श्रीर सागरा गाराने सांगावे जगत उद्धारा तरीच कार्य साधेल. हो, मग महाराज असताना त्या ठिकाणी ब्रह्मदेव सर्वांना असताना बोलू लागले. विशेष करून इंद्राला असताना त्या ठिकाणी सांगू लागले, इंद्रा माझं असताना त्या ठिकाणी काही चालत नाही, मी असताना काही करू शकत नाही, पण तुम्ही असताना त्या ठिकाणी काय करा, त्या असताना जगदीश्वरापाशी असताना जा, त्या हरिपाशी असताना त्या ठिकाणी जा आणि त्यांना हे गारानं सांगा महाराज असताना तेच काहीतरी असताना उपाय काढू शकतात, तेच असताना काहीतरी तुम्हाला सुख देण्याचं कार्य करतील. तुम्ही असणारा गारांना सांगण्यासाठी त्या असणारा हरिपाशी असताना श्री हरी विष्णूपाशी असताना तुम्ही जा. असं कोण? हे असणारे ब्रह्मदेव ऋषींना असताना त्या ठिकाणी इंद्राला असताना सांगू लागले. आता देव ऋषी प्रजाजन सांगा ते घेऊन चतुरानन श्रीर सागरा जाऊन कैसे स्तवन करतील. हो, महाराज असताना त्या ठिकाणी मग आमच्या असणारे ग्रंथकर्ते असताना सांगू लागले. श्रीधर स्वामी असताना त्या ठिकाणी बोलतात, ब्रह्मदेवानं सांगितलं महाराज या देवांना, इंद्राला असताना सांगितलं, इंद्रा तिथं असताना त्या ठिकाणी क्षीर सागरावरती असताना जा, श्री हरीला असताना गाराला तुम्ही सांगा. तेव्हा असताना त्या ठिकाणी हेच गेले का महाराज, म्हणून असताना पहिल्यापासून महाराज असताना जरासं कळत असलं ना, लय पुढे पुढे करू नये. महाराज 33 कोटी देवाला घेऊन इंद्र असताना गेलता, ऋषीश्वर असताना गेलते आणि आपण असताना गारानं सांगितलं, ब्रह्मदेवानं उपाय सांगितला, तिथं जा, तिथं गारानं सांगा, ते काहीतरी करतील. तेव्हा असताना ते म्हणले, ब्रह्मदेवा आम्ही असताना जाणार नाहीत, आम्ही असताना जाणार नाहीत, आम्ही असताना सांगणार आहेत, तुम्ही आमच्या सोबत असताना त्या ठिकाणी चला आणि आमचं कार्य करण्यासाठी तुम्ही सुद्धा महाराज असताना आमच्या सोबत येऊन महाराज असताना त्या श्री हरीला आमचं गाराणं असताना सांगा किंवा असताना तुम्ही आमच्या सोबत चला. मग सर्व देवांना असताना ऋषींना असताना गाय रूपी पृथ्वीला असताना घेऊन ब्रह्मदेव असताना त्या ठिकाणी श्री हरीकडे जाऊ लागले. कैसा श्रीर सागरीचा महिमा कोण रीती तेथे परमात्मा शोनकादी विप्रोत्तमा सूत सांगे कथा हेची. हो, आणि महाराज असताना त्या ठिकाणी मग ब्रह्मदेव असताना सर्वांना घेऊन असताना त्या ठिकाणी श्री हरीकडे असताना जाऊ लागले, विष्णू परमात्माकडे असताना त्या ठिकाणी जाऊ लागले ना. मग हीच कथा महाराज असताना त्या ठिकाणी शिवनकादिक ऋषींना असताना कोणी महाराज असताना त्या ठिकाणी परमश्रेष्ठीनं असताना त्या ठिकाणी सांगितली. आणि तीच कथा महाराज असताना त्या ठिकाणी कशी आहे, कसे असताना त्या ठिकाणी श्री हरी असताना कुठं शिक राहतात, कसं असताना त्या ठिकाणी राहतात, राहण्याचं ठिकाण कसं आहे, राहण्याची असताना त्या ठिकाणची जागा असताना कशी आहे किंवा तिथलं वर्णन असताना त्या ठिकाणी काय, तेच असताना मी तुम्हाला असताना पुढं त्या ठिकाणी सविस्तर सांगतो, ऐका म्हणाले. पुढं परीक्षितीसी सांगे व्यासनंदन जन्मेजयाशी सांगे वैशंपायन त्याची प्राकृत भाषेत पूर्ण श्रीधर सांगे श्रोतया. काय म्हणणारे महाराज असताना त्या ठिकाणी असताना जे काही महाराज असताना व्यास नंदनाने असताना कोणाला परीक्षित राजाला असताना ठिकाण सांगितलं. महाराज असताना पुन्हा आणखी एक महाराज असताना त्या ठिकाणी जन्मेजय राजाला असताना जे काही महाराज असताना वैशंपायन असणारे ऋषी होते, त्यानं जन्मेजय राजाला असताना जे काही वर्णन सांगितलं तेच वर्णन आता मी असताना श्रीधर स्वामी तुम्हा श्रोत्यांना असताना त्या ठिकाणी सांगतो, ऐका म्हणाले. पुढं ब्रह्मानंद रूप तुम्ही श्रोते कथा ऐका सावध चित्ते जे ऐकता समजते कली किलबिषे भस्म होती. काय म्हणाले महाराज असताना त्या ठिकाणी कोण आमचे श्रीधर स्वामी असताना सांगू लागले. महाराज असताना त्या ठिकाणी जे काही महाराज असताना ही कथा आहे, तुम्ही असताना श्रोते कसे परब्रह्ममूर्ती महाराज असताना त्या ठिकाणी तुमच्या हृदयामध्ये रात्रीच महाराज असताना सुंदर वर्णन असताना श्रोत्याचं महाराजांना असताना सांगितलं. कसे असताना श्रोत्यात कसे असताना श्रोत्याचं हृदय महाराज असताना त्या ठिकाणी किती प्रेम महाराज असताना सांगणाऱ्यावर ते श्रोत्यानं करावं हे कालच्या मग ब्रह्ममूर्ती असताना
तुमच्या हृदयामध्ये ब्रह्ममूर्ती असताना ठसावलेली, तुम्ही सर्व काही ज्ञानी आहात, जाणतात महाराज असताना त्या ठिकाणी. आणि मग जे काही महाराज असताना त्या ठिकाणी मी सांगणार आहे ना, या कथेनं असताना तुमचा काय फायदा असताना होईल म्हणून या कलीमध्ये असताना जे काही दोष, या कलीमध्ये महाराज असताना जे दोष ना, ते दोष असताना त्या ठिकाणी निघून जातील अशी असणारी पावन कथा महाराज असताना त्या ठिकाणी असं आमच्या असणारे श्रीधर स्वामी सांगू लागले. इति श्री हरिविजय ग्रंथ समंत हरिवंश भागवत चतुर संते श्रोत ऐकोत प्रथमोध्याय गोडा. इति प्रथमोध्याय समाप्त. श्री कृष्णार्पणमस्तु. शुभम भवन्तु. बसा बसा या ना, या बसा जरा लवकर येत नाही. एक हाती होते. श्री गणेशाय नमः. श्री केशवाय नमः. जय जय यदुकुळ कमळ दिनकरा दुरीत कान नवेश्वानरा दिती सूत मदन समरधीरा इंदिरावरा गोविंदा. हो, प्रथम अध्याय महाराज असताना त्या ठिकाणी पूर्ण झाला. दुसरा अध्यायाला असताना त्या ठिकाणी आमचे श्रीधर स्वामी असताना सुरुवात महाराज असताना करतात, तेव्हा असताना त्या श्री हरी विष्णूला असताना स्तवन महाराज असताना करू लागले. हे जगद उद्धारा, हे असताना त्या ठिकाणी ज्ञान सागरा भक्त वत्सला असताना त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी आहात. यादव कुळामध्ये जन्म महाराज असताना घेऊन त्या ठिकाणी या यादव कुळामध्ये जन्म घेऊन जे काही कार्य केलं त्याच्यापासून भक्ताला, त्या कथेपासून भक्ताला उद्धारण्याचं असणारं एवढं तुमचं सामर्थ्य त्या भगवंताला असणारं त्या ठिकाणी बोलू लागले. सहस्र वक्र द्विज हस्त्र नयन तो अनंत बोलका विचक्षण रसना झाल्या चिरोना दोन सहस्र तयाच्या. काय म्हणून आले महाराज असताना त्या भगवंताला असताना श्रीधर स्वामी असताना सांगू लागले, भगवंता तुम्ही असताना त्या ठिकाणी कसे आहात, तुमचं असताना किती कार्य महान असताना त्या ठिकाणी तुमच्या कार्याचं वर्णन असताना होतं का नाही होत म्हणून आले महाराज असताना त्या ठिकाणी श्रुती शास्त्र कित्येक जण दमून महाराज असताना गेले, पण झालं नाही म्हणतात. तुमचं असताना किती कार्य महान आहे, किती तुम्ही प्रेमळ आहे असंच असताना वर्णन करता करता समजे महाराज असताना त्या ठिकाणी शिनले म्हणतात. शिनले पण एक असताना त्या ठिकाणी उरला होता महाराज असताना शेष. या शेष म्हणला की मी असताना त्या भगवंताच्या गुणाचं वर्णन करतो, भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन असताना त्या ठिकाणी करतो. मग हा असणारा शेष महाराज असताना त्या ठिकाणी काय करू लागला, तुमचं गुण वर्णन करू लागला. महाराज इतकं वर्णन करू लागला, 1000 मुख असताना त्याला होते, 1000 मुख असताना त्याला होते ना, 1000 मुखानं असताना वर्णन करू लागला महाराज असताना वर्णन होत नव्हतं. मग जरा असताना महाराज वेळ लागू लागला म्हणून गडबड असताना त्या ठिकाणी करू लागला. लवकर लवकर असताना कुणाचं वर्णन करू लागला महाराज असताना करत 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 कित्येक दिवस गेले. महाराज त्याला पहिल्याने एक असणारी जीभ होती. महाराज कोण आमच्या असणारे श्रीधर स्वामी म्हणतात की भगवंता त्या शिष्याला पहिली एक जीभ असताना त्या ठिकाणी होती, त्याची जीभ महाराज असताना मधून फाटली, 2 जीभा असताना त्या ठिकाणी त्या शिष्याला असताना त्या ठिकाणी झाल्या, पण तुमचं वर्णन असताना त्याला करता आलं नाहीये असं म्हणणं असणारं श्रीधर स्वामीचं त्या असणारं श्री हरी विष्णूला असणारं येऊ लागलं. 2 सहस्र तयाच्या. मग नाजोने चतुश्रवा शय्या तुझी झाला र माधवा निगम बोलका बरवा नेती म्हणून तटस्थ. महाराज एक शस्त्र असणार आधी जीवा होत्या, मग गुण वर्णन करता 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 इतकं केलं की महाराज एकीच्या 2 अस्त्र झाल्या, 2 सहस्त्र जीवा अस्त्र त्याला अस्त्र त्या ठिकाणी झाल्या. महाराज अस्त्र जीभ फाटल्या गेली आणि मग महाराज अस्त्र त्या ठिकाणी हात जोडले भगवंताला. शरण अस्त्र तुम्हाला त्या ठिकाणी तो शेष आला म्हणू लागला, भगवंता खूप प्रयत्न अस्त्र त्या ठिकाणी केला, मला अस्त्र हंपणा माझ्या अस्त्र ज्ञानाचा झाला, तुमचं अस्त्र गुण वर्णन करण्यासाठी मी अस्त्र पुढे आलो, पण माझ्याच्यानं ते गुण वर्णन अस्त्र करता आलं नाही मला. मला अस्त्र क्षमा त्या ठिकाणी अस्त्र करा भगवंता, आणि तुमचं अस्त्र त्या ठिकाणी आसन महाराज अस्त्र तो शेष झाला. इतके तुम्ही श्रेष्ठ भगवंता आहात असं म्हणणं असताना त्या ठिकाणी श्रीधर स्वामीचं येऊ लागलं. व्यास वाल्मिकीच्या शिनल्या गती तटस्थ राहिला बृहस्पती
पंचाननाची कुंठित मती गुण तुझे वर्णावया. भगवंता व्यासाला असताना त्या ठिकाणी जमलं नाही, वाल्मिक ऋषीला महाराज असताना त्या ठिकाणी जमलं नाही, बृहस्पती देवाचे असणारे गुरु होते महाराज असताना त्यांना काय कमी होतं ज्ञानाला, पण त्याला सुद्धा महाराज असताना तुमचं वर्णन करता आलं नाहीये. एवढे तुमचे गुण महाराज असताना त्या ठिकाणी श्रेष्ठच सांगू लागले. तुझे गुण लक्षण चिदाकाश तेथे व्यासादिक पडती राजहंस. भेदीत गेलेस आसमास ज्यांच्या मतीच सीमा नाही. काय म्हणले महाराज असताना त्या ठिकाणी व्यास महाराज असताना त्या ठिकाणी या व्यासाला असताना थोडं ज्ञान होतं का महाराज, फुल ज्ञानी असताना व्यास ऋषी असताना होते, महर्षी होते. हे काय केलं महाराज असताना तुमचं अगाध असताना स्वरूप आहे, तुम्ही असताना त्या ठिकाणी विशाल असताना त्या ठिकाणी आकाशासारखं असताना तुमचं असताना त्या ठिकाणी हृदय किंवा ज्ञान असताना तुमचं त्या ठिकाणी गुणाचं वर्णन तुमच्या असताना आकाशासारखं आहे. मग त्याच्यामध्ये असताना हे काही ज्ञानी महाराज असताना आहेत ना, ते असताना राजहंस असताना त्या ठिकाणी झाले. तुमच्या गुणवर्णनामध्ये तुमच्या कीर्तीमध्ये असताना त्या ठिकाणी हंस होऊन महाराज असताना आनंद त्या ठिकाणी घेतात. एवढं श्रेष्ठ महाराज असताना तुम्ही त्या ठिकाणी आहात म्हणून लागले. त्याच्या पाठीमागे शलभ भेदीत गेले जिनभ. त्याची गती न ठाके स्वयंभ परी आत्मशक्ती उडावे. काय म्हणाले महाराज असताना त्या ठिकाणी, कितीही महाराज असताना त्या ठिकाणी येणं महाराज असताना पक्षी रूपाने असताना ज्ञान असताना त्या ठिकाणी किती ज्ञान असताना सांगावं, किती ज्ञान असताना त्या ठिकाणी सांगावं. पक्षी होऊन आकाशामध्ये उडल्यानंतर पक्षी कोरूप महाराज असताना त्या ठिकाणी उडणारे, तशी गती महाराज असताना व्यासासारख्यांची असताना त्या ठिकाणी झाली. यायला किती बी पक्षी रूपाने असताना झेप घेतली तरी यांना असताना अंत महाराज असताना गवसणार आहे का, त्यांच्याकडनं तुमचं असताना गुणाचं वर्णन होणार आहे का, नाही होणार महाराज असताना. त्या पक्षासारखं असताना यांचं कार्य महाराज असताना त्या ठिकाणी झालं, असे आमचे श्रीधर स्वामी बोलू लागले. न कळोनी निराळाचा अंत शक्ती असे द्विज क्रमित. तैसा हरिप्रताप अद्भुत परी यथामती वर्णावा. हो, मग महाराज असताना त्या ठिकाणी सांगू लागले, महाराज अशा रीतीनं भगवंता तुमचं असताना त्या ठिकाणी कार्य आहे, तुमच्या कार्याचं असताना त्या ठिकाणी गुणाचं असताना वर्णन होतच नाही महाराज असताना त्या ठिकाणी. आणि एखाद्याने जर महाराज असताना मागून प्रयत्न केले त्यांनाही जमलं नाही, पुढे ज्ञानी असताना त्या ठिकाणी होते त्यांना सुद्धा महाराज असताना जमलं नाही. आणि मग मी असताना त्या ठिकाणी अल्पमती, मी असताना त्या ठिकाणी कशा रीतीनं गुण वर्णन करू, माझ्या सुद्धा महाराज असताना त्या ठिकाणी गुणाचं तुमच्या वर्णन केल्या जात नाहीये, असे असणारे आमचे ग्रंथकर्ते बोलू लागले. रूपे अर्गजाचे ग्रह केले दुर्बळे मृतिकेचे रचिले. परी सावलीचे मुख न्यून आगळे नयची जैसे सर्वथा. काय म्हणणारे महाराज असताना त्या ठिकाणी किती गुणाचं गुण वर्णन असताना त्या ठिकाणी करावं. ज्ञानानं जरी केलं तो महाराज तिथंच जाणार आहे, आणि माझ्यासारख्या पामरानं केलं ना तरी असताना महाराज तेवढंच गुणाचं वर्णन असताना केले जाणार आहे. शेवटला कुठंच महाराज असताना पूर्णता भेटणार नाही. कशी म्हणणारे महाराज, एक असणारा श्रीमंत माणूस असणारा त्या ठिकाणी पैसेवाला असणारा त्याच्यापाशी सर्व काही त्यानं सोन्याचं घर महाराज असताना त्या ठिकाणी केलं, आणि एक असणारा गरीब आहे महाराज, या गरिबांना असताना त्या ठिकाणी मातीचं घर असताना त्या ठिकाणी केलं. मग घर दोन्ही ही घरच महाराज असताना एक सोन्याचं आहे, पैशावाल्याचं सोन्याचं घर आहे, आणि महाराज गरीबाचं मातीचं घर आहे. पण त्या मातीच्या घरामध्ये सावली तीच आहे, आणि सोन्याच्या घरामध्ये सुद्धा महाराज असताना सावली तीच आहे. तेवढंच सुख देणार आहे असं असणारं त्या ठिकाणी कोणाचं, आमच्या असताना श्रीधर स्वामीचं म्हणणं भगवंताला असताना त्या ठिकाणी येऊ लागलं. म्हणून श्री हरीचे गुण वर्णावे सांडोनी अभिमान. आता ऐसे पूर्वानुसंधान पूर्वाध्यायी काय झाले. म्हणून महाराज असताना त्या ठिकाणी या भगवंताचं ज्ञानाच्या अभिमानामध्ये सुद्धा महाराज असताना त्या ठिकाणी ज्याला फुल ज्ञान आहे त्यांनी सुद्धा म्हणू नये की मी असताना त्या ठिकाणी गुणाचं वर्णन करतो. कोणी न म्हणता आपलं प्रेमानं भगवंताचं नामस्मरण असताना त्या ठिकाणी करायचं. अहंपणा असताना त्या ठिकाणी सोडून देऊन त्या भगवंता पुढे असताना नतमस्तक होऊन महाराज असताना त्या ठिकाणी भगवंताची सेवा असताना त्या ठिकाणी करायची. मी करता असताना हे महाराज असताना न म्हणता माझ्याकडून जे काही महाराज असताना व्हाले ना ते असताना त्या ठिकाणी भगवंताचे. महाराज असताना खरंच असताना जे काही ज्ञानीत ना मी केलं असताना त्या ठिकाणी म्हणत नाहीत. मागूनही महाराज असताना त्या ठिकाणी आमचे वाल्मिक ऋषी असताना त्या ठिकाणी बोलले, एकनाथ महाराज बोलले की भगवंता मी असताना तुमची कथा असताना त्या ठिकाणी लिहालो, पण मी लिहालो का
आमचे एकनाथ महाराज सुद्धा म्हणाले रामायण लिहिताना, काय म्हणले महाराज असताना त्या ठिकाणी, माझे जे दृष्टीचे देखणे पण हो मी श्रीराम आपण, दावी कथा निरूपण जागृती स्वप्न सुसुप्ती, तसं महाराज असताना त्या ठिकाणी मी करता नसून जे काही माझ्या हातून असणं व्हाले ना ती भगवंताची कृपा आहे. बरं जाऊ द्या म्हणणारे महाराज असताना एवढं झालं, मग मागल्या कथेमधले असणारी संगती लावा आणि पुढे असताना त्या ठिकाणी काय झालं आमच्या असणारे ग्रंथकर्ते असणारे त्या ठिकाणी सांगू लागले. पृथ्वी प्रजा ऋषीजन कमलोद्भवासी आले शरण, आक्रोशे करीती रुदन पिळले जाण दैत्यांनी. हो मग महाराज असताना त्या ठिकाणी काय म्हणले, ब्रह्मदेव असताना त्या ठिकाणी ब्रह्मदेव गायरूपी असताना त्या ठिकाणी पृथ्वी ऋषीश्वर असताना त्या ठिकाणी आले, 33 कोटी देव असताना इंद्र असताना त्या ठिकाणी आला, सर्वजण असताना त्या ठिकाणी येऊन त्या असताना भगवंताच्या श्री हरीच्या असणाऱ्या द्वारामध्ये असणारे आले, मोठमोठ्यानं असणारा आक्रोश करू लागले, आपलं दुःख असणारे त्या ठिकाणी सांगू लागले. इंद्रादी देव प्रजा समजता सवे घेऊन चालिला विधाता, जेथे असे आपुला जनिता श्रीराब्धी शाही सर्वेश. महाराज असताना त्या ठिकाणी मग काय केलं, हे असणारे कोण आमचे ब्रह्मदेव महाराज असताना त्या ठिकाणी 33 कोटी देवांना घेतलं, इंद्रांना घेतलं, साधू संतांना असताना घेतलं, आणि ज्या ठिकाणी आपला असणारा जन्मदाता असणारा त्या ठिकाणी आहे ना त्या ठिकाणी ब्रह्मदेव सर्वांना असणारा घेऊन आले म्हणतात. श्रीराब्धीचा महिमा देखता दृष्टी, वर्णिता नसरे वर्षे कोटी, तेथे सर्व समवेत परमेष्टी पहिलं तिरी उभा ठाके. हो काय म्हणले महाराज असताना त्या ठिकाणी डबल एकदा वाचा म्हणले. श्रीराब्धीचा महिमा देखता दृष्टी, वर्णिता नसरे वर्षे कोटी, तेथे सर्व समवेत परमेष्टी पहिलं तिरी उभा ठाके. ज्या ठिकाणी महाराज असताना ब्रह्मदेव यांना सर्वांना घेऊन असताना त्या ठिकाणी आले ना, शिराब्धी महाराज असताना त्या ठिकाणी या शिराब्धी मध्ये कशी असताना सर्वांना घेऊन या असणारे कोण ब्रह्मदेव आले. मग महाराज असताना तो शिराब्धी क्षीरसागर असताना त्या ठिकाणी कसा आहे म्हणले, किती जरी वर्ष असताना या क्षीरसागराचं असताना त्या ठिकाणी वर्णन केलं तर तिथली असणारी त्या ठिकाणी जी काही शोभा आहे, जे काही असणार त्या ठिकाणचं दृश्य आहे ना त्याचं वर्णन करता येतं का नाही म्हणले महाराज असणार. त्या क्षीरसागराचं वर्णन असणार किती दिवस जरी केलं तरी असणार त्या क्षीरसागराचं वर्णन असणार होत नाहीये. अशा ठिकाणी ज्या ठिकाणाचं वर्णन होत नाही तिथं ब्रह्मदेव सर्वांना असणार घेऊन आले म्हणतात. त्या श्रीराब्धीचे मध्यपीठ, तेथे प्रभाकर विशाल बेट, लक्षानुलक्ष गावे सुभट, लांब रुंद शोभतसे. काय म्हणाले महाराज असताना त्या ठिकाणी त्या शिराब्धी मध्ये असताना त्या ठिकाणी द्वार 4 असताना त्या ठिकाणी होते महाराज. एका द्वारामध्ये असताना उभे राहिले होते कोण ब्रह्मदेव यांना घेऊन. हे चित्र असताना डोळ्यापुढे महाराज असताना आणायचं. महाराज शिराब्दीच्या असताना द्वारामध्ये असताना ब्रह्मदेव सर्वांना घेऊन असताना आले आणि पुढे असताना पाहू लागले. क्षीरसागर असताना सर्व बाजूला असताना क्षीरसागर होता. तिथं एक असताना त्या ठिकाणी बेट महाराज असताना त्या ठिकाणी होतं. त्या बेटाचं नाव असताना प्रभाकर बेट महाराज असताना त्या ठिकाणी होतं. हे बेटही लहान नव्हतं महाराज, विशाल असताना त्या ठिकाणी प्रभाकर बेट महाराज असताना त्या ठिकाणी होतं. पुढे असताना सांगू लागले. तेथे निर्विकल्प वृक्ष लागले, चिदाकाश भेदून गेले. तिथं महाराज असताना त्या ठिकाणी काय झालं, त्या बेटावरती असणारी झाडं होती महाराज असताना. झाडं असताना असे होते की महाराज असताना त्या ठिकाणी त्या झाडाचं असं वैशिष्ट्य होतं की त्या झाडाकडे बघितल्यानंतर विकल्प महाराज असताना राहत नव्हता, निर्विकल्प असणार त्या ठिकाणी होतं. नुसतं बघितलं की महाराज असताना कोणीही सांगावं की हे असणारं फळ देणारं झाड आहे असं असताना म्हणावं. आणि पुन्हा महाराज असताना त्यांची उंची असणारी किती होती तर चिद आकाश महाराज असताना त्यांना असताना भेदून टाकलं होतं. एवढी उंची असणारी त्या झाडाची असणारी होती सांगू लागले. त्या छायेचे सुख आगळे, शिववीरींची सी दुर्लभ. काय म्हणले महाराज, मग असे असणारे झाड होते. विचार करा म्हणले, झाड असणारे निर्विकल्प असणारे झाड होते. चिद आकाश असणारे भेदून महाराज असताना जाणारी त्यांची असणारी उंची होती. म्हणून महाराज असताना आताची झाडं लईच महाराज असताना इतकालेच महाराज असताना का या असणारं झाडाची उंची महाराज असताना वाढली पाहिजे. आपले झाड असताना बुटके कार आला राहिलेत महाराज असताना. इथं विकल्प आहे, ज्याचा विकल्प निघून गेला ना
ठिकाणी वाढते. मग त्यांची उंची वाढली की महाराज असताना जो कोणी त्या झाडाखाली बसल ना, त्या सावलीला बसल ना, त्याला असताना त्या ठिकाणी शांती असताना त्या ठिकाणी मिळते. अशी असणारी तिथली त्या झाडांची असणारी कुठल्या सागरामध्ये असणार बेट असणार त्या ठिकाणी होतं ना, प्रभाकर बेट. या प्रभाकर बेटामध्ये असणारे त्या ठिकाणी झाडं होते. त्या झाडाचं वर्णन करू लागले. निर्विकल्प असणारे त्या ठिकाणी झाडं होते. चिद आकाश असणारे भेदून गेले होते. आणि त्या झाडाखाली बसल्यानंतर महाराज असताना कसं सुख होतं, किती समाधान होतं. जे काही महाराज असताना त्या ठिकाणी जे काही ताप होते ना, ते ताप असताना त्रिवार ताप निघून जाऊन जो कोणी त्या झाडाखाली बसला त्याला सुख समाधानानं झोप महाराज असताना त्या ठिकाणी लागत होती. एवढी असणारी सावली गार महाराज असताना तिथली होती म्हणतात. दिव्य नवरत्नी विराजित मध्ये मंडप शोभिवंत लक्ष योजने लखलखित ओतप्रोत तितुकाची. पुन्हा मुलाले महाराज असताना तिथले झाडं असताना तसे होते. पण प्रभाकर नावाच्या बेटावरती महाराज असताना मध्यभागी एक असताना त्या ठिकाणी आपण काय म्हणतो त्याला सभा मंडप असताना त्या ठिकाणी होता. सभा मंडप असताना 4 कोण्याचा महाराज असताना त्या ठिकाणी होता. आणि त्याला असताना सुशोभित असताना त्याचं सौंदर्य महाराज असताना होतं. जेणेकरून असताना डोळ्याला विश्रांती असणारी लागावी, सुख असणारे व्हावी असा लख प्रकाश असताना त्या कशाचा त्या असणार महाराज असताना मंदिराचा असताना दिसत होता म्हणतात. सूर्यप्रभेसी आणि ती उने ऐसे जेथे प्रभामय पाषाण गरुड पांचूच्या ज्योती पूर्ण प्रभामय विराजती. महाराज असताना त्या ठिकाणी सांगतात की त्या बेटावरती असताना त्या क्षीरसागरामध्ये असताना दगड होते महाराज असताना दगड. ते दगड असताना त्या ठिकाणी किती सूर्य महाराज असताना त्या ठिकाणी किती दिव्यमान आहे. तर त्या बेटावरचे दगड महाराज असताना तितके असताना त्या ठिकाणी तेजस्वी होते, सुंदर असताना त्या ठिकाणी होते. लख प्रकाश त्या दगडांचा पडत होता म्हणतात. पद्मरागाचे तोळंबे स्वयंभ वरी दिव्य हिऱ्यांचे खांब निळंब यांची उभाळी सुप्रभ उपमा नाही तयाते. महाराज असताना त्या ठिकाणी हिऱ्या माणिकाचे असताना त्या ठिकाणी खांब होते. महाराज असताना त्या ठिकाणी झालरी असताना त्या ठिकाणी मोत्याच्या पाचूच्या असताना त्या ठिकाणी होते. अशी शोभा महाराज असताना तिथली सांगू लागले. जे का जांबून दसुवर्ण त्याची तुळवटे लंबायमान आरक्त मणिकांचे दांडे जाण सरळ सुवाड परिशी. महाराज असताना आपण नाही का काय बघितलं 16 कॅरेट 12 कॅरेट 14 कॅरेट असं असताना सोनं महाराज असताना त्या ठिकाणी बघितलं. पण जांबूनंदन असताना त्या ठिकाणी नदी, त्या नदीमधलं असताना सोनं महाराज असताना किती लख प्रकाश आहे त्याचा. त्या सोन्याच्या असताना तिथं काय होतं महाराज असताना त्या सभा मंडपाला असताना महाराज असताना आपण काय म्हणतो त्याला असं असताना मध्ये टाकलेलं असतं त्याला काय असताना पिलेर म्हणतो ना. आताच्या भाषेमध्ये पिलेर आणि पहिल्या भाषेमध्ये असताना त्याला म्हणतात महाराज असताना त्याला असताना त्या ठिकाणी माडीला असतो तो खण. महाराज असताना खणाला असतो तो सर महाराज असताना असे सर महाराज असताना त्या सोन्याचे असणारे होते. त्या नदीमधल्या सोन्याचे असणारे सर त्या असणार सभा मंडपाला असणार होते. हिरे माणिक मारता असताना त्याच्यावर ते जडलेले होते महाराज असताना. अशी शोभा महाराज असताना त्या मंडपाची होती म्हणतात. शुद्ध पांचूच्या किल्ल्याच्या वरी अभेदे जोडिल्या कळा कुसरी दिव्य मुक्तांचा पकवरी अक्षय दृढ जडिलासे. पुन्हा महाराज असताना सांगू लागले. आपण असताना हे नुसतं पुस्तकामध्ये ऐकलेले महाराज असताना पाचू आपण बघितलेलाच नाही. महाराज असताना कसा असतो तो महाराज सांगतात. ते पाचू असताना त्या पाचूचं महाराज असताना त्या खांबाला असताना त्या ठिकाणी महाराज असताना नक्षी काम असताना केलं होतं. पाचून तो खांब असताना सजवलेला असताना त्या ठिकाणी होता. इतकी शोभा महाराज असताना त्या ठिकाणी दिसत होती ना. त्याचं वर्णन असताना कोण आमचे महाराज असताना श्रीधर स्वामी असताना त्या ठिकाणी करू लागले. जैसे पंक्ती बैसले गभस्ती तैस्याचर्या समान झळकती नाना चक्रे ओत देती दिव्य रत्ने अनेके. कित्येक रत्न महाराज असताना होते. आपण 2-4च महाराज असताना रत्न ऐकलेले. बाकीचे रत्न आपण बघितले नाहीत आणि ऐकलेले आहेत महाराज. हिरे माणिक मोती असताना एवढं असताना आपण ऐकलेले. पण महाराज तिथं असताना पाचू बरेच रत्न असताना त्या ठिकाणी होते. रत्न जडित महाराज असताना ते खांब त्या खांबाला असताना त्या ठिकाणी चमचम महाराज असताना त्या ठिकाणी चमकत होते. लख प्रकाश सुशोभिवंत महाराज असताना त्या ठिकाणी दिसत होते म्हणतात. मध्ये शिखराचा जो कळस भेदून गेला महदाकाश
सहस्र सूर्याचा प्रकाश एक सरा हो, तळपतसे मग 4 खांब महाराज असताना त्या ठिकाणी होते. 4 खांबाला 5